साईराम. आध्यात्मिक जीवनशैली एक वेगळ्या प्रकारची जीवनशैली. या जीवनशैलीमध्ये आपण देवावर अवलंबून राहतो असं नाही आहे. आपण स्वतःला परिपूर्ण करतो आणि स्वतःतलं दिव्यत्व ओळखण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांचे अध्यात्माबद्दल असे गैरसमज आहेत की देवावर अवलंबून आहात, तर देवावर अवलंबून राहण्याचा काही संबंधच नाही आहे तिथे. सुरुवातीला कोणाला तरी तुम्हाला फॉलो करावं लागतं, कोणाचा तरी पाथ घ्यावा लागतो, पण नंतर तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः निवडायचा. कारण हा जो मार्ग आहे हा दिव्यत्वातला आहे आणि आपल्या परंपरेचा आहे आणि धर्मानुसार आहे. जेव्हा तुम्ही एखादी पूजा करता, पूजा घालता, तेव्हा मनाला समाधान मिळतं. त्याचं कारण असं की पूजा केल्यानंतर आपण देवाच्या अधिक जवळ असण्याचा आभास निर्माण होतो आणि जाणीव होते. आभास निर्माण होतो अशासाठी म्हटलं की सगळ्यांना ती जाणीव येत नाही. देवाजवळ असण्याचा जो आनंद आहे, जो मनाला आल्हाद आहे, तसा आल्हाद जगात कुठेच मिळत नाही. जेव्हा सद्गुरूरूपी देव तुमच्या जीवनात येतो, तेव्हा तुमचं बाह्य जीवन संपुष्टात येतं आणि अंतर्मुख जीवनाचा प्रवास सुरू होतो. ह्या अंतर्मुख जीवनात खूप गोष्टी शिकायच्या असतात, समजायच्या असतात आणि स्वतःला घडवायचं असतं, स्वतःला पडताळायचं असतं, स्वतःच्या परीक्षा घ्यायच्या असतात, स्वतःच्या संस्कारांना पुन्हा पुन्हा तपासायचं असतं. कारण ज्या संस्कार घेऊन तुम्ही जन्मलात आणि ज्या संस्कारात तुम्ही वाढलात, ते संस्कार तुम्हाला जन्मभर पुसता येत नाही. म्हणून बाहेरच्या देशातल्या मुलांवर संस्कार हिंदुत्वाचे होत नाहीत, कारण तशा प्रकारची त्यांची सराउंडिंग असतं. त्याने कितीही प्रयत्न केला तरी अवतीभोवतीचं ज्या वातावरण आहे त्याच वातावरणात ती मुलं वाढतात आणि आपल्या देशात जे संस्कार आहेत ते संस्कार अद्वितीय आहेत. कारण त्या संस्काराला वेदांचा आधार आहे, सद्गुरूची साथ आहे. हा भाग संस्कारांचा झाला. जेव्हा तुम्ही दिव्यत्वाशी गेट अलॉंग होता, म्हणजे सद्गुरूशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा खूप गोष्टी तुम्हाला माहीत नसलेल्या कळायला लागतात, ज्या तुमच्यामध्ये आहेत त्या जागृत होतात. तुम्हाला माहीतच नसतं की तुमच्यामध्ये काय आहे. बाबा म्हणायचे, मी देव आहे, तुम्ही सुद्धा देव आहात. नुसत्या या शब्दावर तुम्हाला देवपणाचा अर्थ नाही कळू शकत. त्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि स्वतःचा संपूर्ण अभ्यास मनाचा हा करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सद्गुरूशी एकरूप होता, देवाशी एकरूप होता, तेव्हा जीवनातल्या गोष्टी बदलल्या जातात. कारण देव ही संपूर्णतः वेगळी असं दिव्य अस्तित्व आहे. सद्गुरूचं काम एवढंच की तुम्हाला देवापर्यंत पोचवणं. नंतर जेव्हा देव तुमच्या दिव्य जीवनात कार्य करायला लागतो, तेव्हा तुम्ही आश्चर्याने थक्क होता. कारण देव हा संपूर्णतः स्वयंभू आहे, तो दिव्य आहे. कारण त्याचा जर तुम्हाला स्पर्श झाला तर अमूलाग्र जीवन बदलून जातं. त्याने तुम्हाला दर्शन दिलं किंवा त्याच्या दिव्यत्वाशी तुमचा कुठेतरी भेट झाली,
भेट होते म्हणजे काय होतं, ते दिव्यत्व आणि तुम्ही एकरूप आहात याची खात्री पटते. देह एक वरचं आवरण आहे, पण तुमचा जो आतला प्राण आहे, आतला आत्मस्वरूप जे तुमचं आहे, त्याला देव स्पर्श करतो, तुमच्या देहाला नाही करत. तुम्हाला चर्मचक्षुनी ते दर्शन घेणं शक्य नाही, त्याचा स्पर्श करणं शक्य नाही, पण त्याच्या दिव्यत्वात नेऊन तो तुम्हाला दर्शन देतो. तुम्ही भगवद्गीतेतली गोष्ट ऐकली असाल, जेव्हा कृष्ण म्हणाला मी तुला दर्शन देणार आहे, तेव्हा कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, तेव्हा तो अर्जुन दर्शन घेऊ शकला. नाहीतर अर्जुनाला ते शक्य नव्हतं, कारण त्याच्या चर्मचक्षूंची क्षमता फार मर्यादित आहे. तुम्हाला कळणारच नाही दर्शन हा प्रकार काय आहे, दर्शनाने काय इतके तुम्ही संत पाहिलेत, देहरूपी आवरण त्याची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. देहरूपी आवरणाची त्यांनी कधीही तमा बाळगली नाही. देह त्यांनी स्वतःच्या कार्यासाठी वापरला. देहाला काय, त्यांना अन्न काय मिळालं, त्यांना वस्त्र काय मिळाली, इथे कुठेही पाहिलं गेलेलं नाही. त्यांना मानपान काय मिळाले ह्याची काही ते त्यांच्या अवलिया अवस्थेत होते. ते बसायचे, तासनतास बसायचे, ध्यान असायचं, चिंतन असायचं. त्यात त्यांच्याकडून जी लोक त्यांच्यापर्यंत पोचली त्यांनी त्यांना दिव्यत्वात नेलं. जी लोक त्यांच्यापर्यंत येऊ शकली त्यांना त्यांनी दिव्यत्वात नेलं आणि त्यांनी देह सोडल्यानंतर सुद्धा कार्य केलं. म्हणजे देहाची मर्यादा त्यांनी नाही त्यांनी दाखवून दिला. अजूनही आपण तीर्थाला जातो, संतभूमीला जातो आणि तिथे त्याच आनंदाचा आस्वाद घेतो, म्हणून आपल्याला आवडतं की एखाद्या संतांच्या ठिकाणी जाऊन राहावं 1-2 दिवस, कारण त्याच व्हायब्रेशन तिथे अजूनही जिवंत असतात. म्हणजे देह हा तुमचा मर्यादित, पण हाच देह तुम्हाला दिव्यत्वात न्यायला कारणीभूत होतो. हेच मन तुम्हाला सहज आनंदाच्या शिखरावर नेऊ शकतं आणि सहज तुमच्या सगळ्या संकल्पनांना साथ देऊ शकतं. कारण तुमच्या मनावर संस्कार करून त्याला त्याच्या योग्य त्या दिशेने प्रवाहित करणं हे संतांचं काम आहे. आणि त्याला त्याच्या मूळ रूपात प्रकट व्हायला भाग पाडणं. बरेचसे लोकांची अशी कल्पना असते, आम्हाला गुरु नको, गुरुचा काय संबंध नाही, गुरुचा काही अर्थ नाही, गुरु असे असतात, गुरु तसे असतात. पण तुझ्या हृदयाला काय भावतं ते विचार. तुला त्या क्षणाला तिथे सुख मिळतं का, हे प्रत्येकाने स्वतःला पडताळून पाहायचं. कोणाच्या ऐकीव गोष्टी नाही, तू स्वतः येऊन पहा काय आहे. त्यावेळी तुझ्या हृदयाची अवस्था काय होते, त्यावेळी तुझ्या मनाची अवस्था काय होते, तिकडे तुला थोडा वेळ तरी रिलीफ मिळतो का. लक्षात घ्या, दिव्यत्व प्राप्त करायला तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, ते सहज तुमच्या दारी येत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करायचे असतात. तुम्ही मनाला इतक्या अतिउच्च शिखरावर नेऊ शकता, तुम्ही जो संकल्प कराल तो साध्य होऊ शकतो, एवढी तुमची क्षमता आहे. पण तुम्ही ती क्षमता वाढवायला लागते, संपूर्ण विश्वास आणि खात्री ठेवावी लागते. आता तुम्हाला प्रत्येकाला वाटलं, जरा काय वाटलं की आपण बाबांना कॉन्टॅक्ट करू, जर काय वाटलं प्रत्येक गोष्ट बाबांना सांगू, म्हणजे तुम्ही बाबांशी न बोलता तुमच्या मूळ हृदयाशी बोलता. तुमच्या हृदयातल्या गाभ्याशी तुम्ही बोलता. मला बाबांना बोलू दे, मला बाबांना मेसेज कन्वे करू दे, मला बाबांचं दर्शन होऊ दे, मला बाबांचं स्वप्न पडू दे, म्हणजे तुम्ही स्थिर आहात याची खात्री घेता. अध्यात्म याचा अर्थ सतत जनसेवा करत राहणं असा अर्थ नाहीये.
तर तुम्ही स्वतःला उन्नत करणं आणि स्वतःची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म, हे लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांचे असे गैरसमज असतात की अध्यात्म करायचं म्हणजे सतत त्या भजनच करा आणि प्रवचनं ऐकायला जा आणि आणि काय करा. काही लोक म्हणतात की प्रवचन देणं योग्य आहे की नाही, प्रसिद्धी. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की इम्प्लिमेंट करता यायला हव्यात. जर का चुकीची माणसं चुकीच्या गोष्टींची ॲडव्हर्टाईज करून तो माल खपवू शकतात, तर आपण सत्वशील गोष्टीचे का नाही ॲडव्हर्टाईज करावे? आपण का नाही लोकांना सांगावं, अरे मन रिलीफ मिळतो इथे म्हणून तू ये. काही प्राप्त करण्याचा हेतू नाही, काही चमत्काराचा हेतू नाही, काही घडवायचा हेतू नाही. तुझ्या मनाला सुख वाटतं का, तर तू ये, नाहीतर नको येऊस. कारण या मनावर सतत चिंतन करून त्या सद्गुरूनं स्वतःला घडवलेलं आहे आणि तुम्हाला तो त्याच्या हृदयाच्या मोठ्या सागरात सामावून घेतो. जो कोणी आला तो त्याचा सोयरा झाला, तो त्याचा जवळीक झाला. एका भेटीत तो तुम्हाला आपलंसं करून घेतो, कारण त्याचं आणि तुमचं हृदय एक याची तो जाणीव देतो. तो किती मोठा आहे, तो काय आहे हे तो विसरून तुमच्याशी तुमच्यासारखा वागून तुमच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या मार्गात खेचतो आणि स्वतः मुक्त राहतो. त्याला काहीही देणं घेणं नाही तुमच्याशी, तुमच्या संपत्तीशी नाही, तुमच्या संकल्पांशी नाही, तुमच्या सेवेशी नाही, काहीही देणं घेणं नाही. त्याचं देणं घेणं तुमच्या हृदयात दिवा लावून तुम्हाला तुमच्या दिव्यत्वापर्यंत पोहोचवणं, हाच हेतू आहे. म्हणजे त्याच्या खुणा ओळखायला तुम्ही तयार व्हाल. लक्षात घ्या, त्याच्या खुणा ओळखणं, त्याच्या खुणा ओळखणं म्हणजे काय? तो आहे, तो आला, त्याच्या सद्गुरू चरणावर ज्याने आनंद घेतला आहे, स्वतः लोळण घेतली आहे, स्वतःला समर्पित केले, त्याला त्याच्या खुणा कळू शकतात. लोक करतात गुरु, माझे गुरु असे, माझे गुरु असे. तू काय आहेस? मी नेहमी म्हणतो हे बऱ्याचशा लोकांना असं सवय असते, असे होते गुरु, तसे आहेत, तसे आहेत, असे दिव. अरे तू काय आहेस? तू काय शिकलास? तू काही स्वतःला घडवलंस का? मग तुझ्या गुरुचं कौतुक का करतो? तुझ्या बिहेवियरमध्ये तुझ्या गुरु लपलेला आहे. तुझ्या वर्तणुकीत, तुझ्या वाचेत, तुझ्या बोलण्यात, तुझ्या इतरांची नातं ठेवण्यात गुरु तुझा दिसला पाहिजे. इतकं ते मन गुरुप्रेमाने ओथंबलेलं असलं पाहिजे. गुरु आपला केला आहे, गुरु आहे त्याच्या ठिकाणी, आम्ही आहोत आमच्या ठिकाणी. आम्ही नियमाची पूजा केली, काम झालं असं नसतं. आम्ही धावलो, जे गुरुवाला भेटायला धावलो, त्याच्या पाया पडलो, काम झालं असं नाही आहे. प्रत्येक सेकंदाला त्याच्या अस्तित्वाची खूण कळली पाहिजे. त्याच्या देहा इतका तो मर्यादित नाही, तो तुम्हाला त्याला प्रकट करण्याची क्षमता असली पाहिजे. गुरुनी स्वतःचा मोठापणा करण्यासाठी सतत तुमच्या भेटी घ्याव्या हा शक्य नाही. तुमच्या हृदयात दिवा लावणं ना त्याचं काम झालं. हा दिवा लागल्यानंतर मनाची क्षमता तुमची तुम्ही उन्नत करायची, तुम्ही चिंतन करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दिव्यत्वात जाता, असामान्य अवस्थेत जाता, तेव्हा तुमच्या संकल्पना धार येते, तुमची भीती नष्ट होते, आत्मविश्वास इतका प्रबळ असतो की भीती नसल्यामुळे आत्मविश्वासाला तेज येतं. अमुक होईल की नाही, तमुक होईल की नाही, ही भीती कायमची नष्ट झालेली आहे. तुमचा आत्मविश्वास, त्याला संकल्प म्हणतात. जे तुम्ही मनाशी ठरवलं ते साध्य होता हवं, ते साध्य झालं पाहिजे. एवढी तुमची वाचाशक्ती शुद्ध असली पाहिजे.
तुमची वाचाशक्ती, मनःशक्ती शुद्ध आणि पवित्र असा राखायला तुम्हाला प्रयास करावे लागतात. कारण पूर्वसंस्कार तुम्हाला त्यातनं बाहेर येऊ देत नाही. तुमची जिव्हा, तुमची मनोवृत्ती ह्या सगळ्या वारंवार तपासाव्या लागतात. कारण पूर्वसंस्कार तुम्हाला सोडत नाही. तुम्ही बघा, तुमच्या देहाचा संस्कार एवढा प्रचंड आहे, मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याला सुटता येत नाही. म्हणून आपल्याकडे पिंडदान आहे. इतका तो तुमच्या देहाविषयी इतका प्रचंड तो संस्कार ताकदवान आहे की तुमचा देह सुटला तरी पिंडदानानंतर मुक्ती आहे, असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, गरुड पुराणात सांगितलेलं आहे. कारण तो कारण देह शिल्लक राहतो, कारण ती इच्छाशक्ती आहे. मग एवढी इच्छाशक्ती आहे, जर मेल्यानंतर एवढ्या गोष्टीला, तर मग जिवंत असताना तुमच्या किती कार्यरत असल्या पाहिजेत त्या. कुठलाही धर्म घ्या, त्याच्यामध्ये काही मृत्यूनंतर काही सोपस्कार सांगितलेलेच आहेत. प्रार्थना सुद्धा चालते त्याला. आपल्या धर्माची रीत निराळी आहे, कारण त्यांचे कॉन्सेप्ट निराळे आहेत, त्यांचा दृष्टिकोन निराळा आहे जीवनाकडे पाहण्याचा. पण इतर धर्मात सुद्धा प्रार्थना ते ऑर्गनाईज करतात. म्हणजे त्या कारण देहाला, त्या अदृश्य देहाला तुला आता नष्ट व्हायचे ही ऑर्डर दिली जाते. जर मृत्यूनंतर आपल्याला हे करावं तर जिवंत असणाऱ्या माणसाला ह्या गोष्टी किती स्ट्रॉंगली करता यायला हव्यात. बघा, देहाची व्हायब्रेशन एवढी स्ट्रॉंग असतात. तुम्ही एखाद्याशी फोनवर बोललात तर त्याच्याशी बोलल्याचं समाधान मिळतं साक्षात. कारण त्या देहाची तुम्हाला ओळख आहे आणि त्या देहाला तुम्ही तुमच्या मनःशक्तीने प्रकट करू शकता. लक्षात घ्या, देहाची जी ओळख आहे किंवा देहाची जी स्मृती आहे ती प्रचंड ताकदवान असते. आपण सद्गुरूला भेटायला का जातो? की त्याच्या देहाशी आपल्याला त्याच्या देहाजवळ राहता यावं, त्याच्या देहाजवळचे व्हायब्रेशन घेता यावे. कारण त्याच्या देहाजवळ वेगळे व्हायब्रेशन्स असतात. एखाद्याशी हात मिळवलात, एखाद्याला आलिंगन दिलं तर ते विसरता येणं शक्य नसतं. कारण देहाशी देहाचं नातं इतकं प्रचंड ताकदवान आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्याकडे असून आपण त्या ज्ञानाचा काही उपयोग करत नाही. आपण नोकरीसाठी धावतो, आपण घरासाठी धावतो, आपण विवाहासाठी धावतो, आपण मैत्रीसाठी धावतो, पण स्वतःसाठी नाही धावत. मला स्वतःला शोधू दे असं कोणी म्हणत नाही. मला स्वतःला स्वतः पाहायचं असं कोणालाही त्याचं महत्त्व कोणाला कळत नाही. अरे, तुम्ही दिव्य आहात जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा ना, आत्मपरीक्षण कराल तेव्हा ना, आत्मचिंतन कराल तेव्हा ना. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही आहे, स्वतःचं संशोधन आहे. अध्यात्म म्हणजे स्वतःचं संशोधन आहे. तुम्ही बघता जगामध्ये किती पुस्तकं लिहिली गेलीत आत्तापर्यंत. तुम्ही पुस्तकं अभ्यासता, चिंतन करता, वाचन करता, हे कशाच्या जोरावर? ज्यांनी कोणी लिहिलंय त्याने स्वतःचा अभ्यास करून मनाचा, शरीराचा, त्या एखाद्या संशोधक गोष्टीचं, एखादी गोष्ट संशोधन करायला तुम्हाला तुमच्या हृदयात जावं लागतं की नाही? एखादी गोष्ट शोधायची आहे, सायन्स सुद्धा जरी शोधायचं, तुम्हाला तुमच्या हृदयाचा कौल घ्यावा लागतो की नाही? म्हणजे संशोधनासाठी तुम्हाला ती पुस्तकं वाचावी लागतात आणि ज्याने लिहिलेत त्याने हृदयापासून ती उपटलेली आहेत, ती काही आपोआप प्रकटली नाही आहेत पुस्तकं. ज्याने लिहिली आहेत त्यांनी चिंतन करून, अभ्यास करून ते शब्दबद्ध केलेले आहेत ते संशोधन.
म्हणजे त्यांना हृदयाशी नातं आहेच. तुम्हाला छोट्या छोट्या सुखाने आणि दुःखाने जर यातना होत असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या देहावर आणि मनावर होत असतो, कुटुंबावर होत असतो, तर तुम्ही व्यापक होऊन स्वतःला पाहायचा प्रयत्न का नाही करत? तुम्ही जर स्वतःला व्यापक करायचं नाही ठरवलं तर तुमचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. पण तुम्ही स्वतःला संपूर्णतः मानसिक ताणात घेऊन जाता, डिप्रेशनमध्ये घेऊन जाता. तुम्हाला यातना आल्या, डिप्रेशनमध्ये गेलात. तुम्हाला कोणी फसवलं, डिप्रेशनमध्ये गेलात. तुम्हाला कोणी अपमान केला, डिप्रेशनमध्ये गेलात. तुमच्याशी कोणी खोटं बोललं, डिप्रेशनमध्ये गेलात. तुमच्या मनासारखं नाही झालं, तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात आणि तुमच्या प्रतिक्रिया बदलल्या. ह्या गोष्टींचा नीट आपल्या मनावर कोणीही काहीही बोललं तरी परिणाम होता कामा नये. याची स्थैर्य कधी येणार आपल्याला? आपल्याला स्थिरता शिकण्यासाठी ह्याचं चिंतन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणून नामाची साथ घ्यायची की मन स्थिर आणि प्रेझेंटमध्ये राहतं, वर्तमानात राहतं. मन भविष्याचा विचार करत नाही, मन भूतकाळाचा विचार करत नाही, कारण त्याची गरज नाही आहे तुम्हाला. इथे तुम्हाला नाम सहाय्य करतं की तुम्ही आत्ता आहात, तर आत्ता तो तुम्हाला सहाय्य करतो. म्हणून नामाला महत्त्व आहे. मी बरेच जण अरे जप करा, जप करा म्हणजे आपल्या सद्गुरूशी, आपल्या दिव्य सद्गुरू हा शब्द मी वापरतो एक आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्याची सतत चिंतनात राहावं, कारण त्याच्याच मनाने त्याची शक्ती आपल्याला मिळते. हे सगळ्या गोष्टी अध्यारूत आहेत. काही लोक विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही आहे. पण जो आपल्याला मार्गदर्शन करतो त्याच्याच मनाने मन स्थिर होतं. म्हणून, कारण सगळ्यांना सद्गुरू हा कॉन्सेप्ट पटत नाही. ज्यांनी आनंदच घेतला नाही, आता ज्यांनी जन्मच घेतला नाही त्याला आई काय कळणार? म्हणजे त्या दिव्यत्वाशी आपण सतत मानसिक अवस्थेत एकरूप राहिलं की शरीराची धाटणी बदलते, बोलणं बदलतंय, वागणं बदलतंय, विचारपद्धती बदलते, हे सगळं तुमचं बदलतंय. कारण तुम्ही मूळ भावात जायला तुम्ही धडपडत आहात. तुम्हालाही कुठेतरी रिलीफ हवा आहे. कारण सतत मानसिक ताणाने तुम्हाला जीवन नको आहे, म्हणून तुम्ही ट्रिपा करता, म्हणून तुम्ही भेटीला जाता, म्हणून तुम्ही देवस्थानाला जाता की मला रिलॅक्स व्हायचं आहे. ह्या देहाला, या मनाला कुठेतरी निश्चित निवांत व्हायचं आहे. आणि ते संशोधन करायला तुम्ही 100 गावं धावत राहता. शरीराला त्रास देता, मनाला त्रास देता, पण तुम्हाला ते गवसत नाही, तुम्हाला ते प्राप्त होत नाही. कारण हृदयाचा दरवाजा उघडणारा तुमच्यापर्यंत पोचला नाही, आणि पोचला तरी तुमचे डोळे उघडले नाहीत. ते कसं, तो दरवाजा कसा उघडायचा ही युक्ती तुम्हाला कळलीच नाही. तुमचा हेतू एवढाच आहे की माझी कामं चांगली होऊ देत, माझं कुटुंब सुरक्षित राहू देत, माझ्या धनाला कुठे खोडा येऊ देऊ नको, माझ्या ऐश्वर्यात कुठलाही बाध यायला नको, मला कुठली यातना नको, मला कुठला रोग नको. एवढ्याच छोट्याशा गोष्टीवर एवढं मोठं मन तुम्ही थांबून ठेवता. मनाची व्यापकता आकाशा एवढी आहे, पण आपल्याला आपल्या छोट्याशा घरात समाधान असतं. कारण आपली क्षमताच तेवढी आहे, माणूस आपण तेवढीच सीमित आहे अशी जाण घेतलेली आहे. एवढीच आहे. नाही, तुम्ही स्वतःला पारखाल, स्वतःला पाहाल, तेव्हा त्याची व्यापकता तुम्हाला नक्की कळेल. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला शोधणं हे गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या मनाची क्षमता माहिती आहे का? तुम्ही जन्मताच वाचासिद्धी घेऊन प्राप्त होता. जन्मतः संकल्पसिद्ध असता. जो संकल्प कराल तो प्राप्त. जे स्वप्न बघाल ते ते साध्य होतं.
तुम्ही प्रत्येकजण कुठल्या ना कुठेतरी सेक्टरमध्ये काम करता, कुठल्या ना कुठेतरी शिक्षण घेता. तुम्हाला प्रत्येकाला एकदा तरी अशी संधी मिळते जिथे तुम्ही तुमचं परिपूर्ण करून दाखवाल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. तुम्ही प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करता ना. ही शक्ती तुम्हाला कुठून प्राप्त झाली? ही जन्मता आहे. तुम्हाला जर एखादं कार्य करायचं आहे तर तुम्ही ते संकल्प करता मनात. तुम्हाला घर घ्यायचं आहे, सोपी गोष्ट, तर तुम्ही संकल्प करता मला घर. तुम्हाला चांगली नोकरी हवी, तुम्ही संकल्प करता मला देवा मला नोकरी मिळू दे. हा तुमचा संकल्प आहे आणि तो साध्य होतो आणि तुम्हाला हवी तशी नोकरी प्राप्त होते. तुम्हाला वाटतं आपल्या मुलांचं चांगलं हवं, त्याला चांगला तिला चांगला मुलगा मिळावा, त्याला चांगली मुलगी मिळावी आणि तो संकल्प साध्य होतो. ही संकल्पसिद्धी आहे ना. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि प्रत्येकाला प्राप्त होणारच. कारण तुम्ही प्रत्येकजण एक दिव्यत्वाचं मोठं घर आहात, एक मोठं आश्रयस्थान आहात. तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही साक्षात देवरूपी आहात. फक्त एवढंच तुम्ही मनाला छोटं केलं. याचं कारण तुमच्यावर झालेले मूलतः संस्कार. तू छोटा आणि बाप्पा मोठा असं कायम सांगण्यात आलं. तू चुकलास की बाप्पा कान कापेल किंवा बाप्पा शिक्षा करेल. अशा चुकीच्या संस्कारातून तुम्ही वाढलात. देव असा आहे, देव ज्याला देव माहीत नाही अशा माणसाने तुम्हाला देवाबद्दल कायम चुकीच्या गोष्टीचे संस्कार करतात आणि ते तुमच्या मनावर रुजले. चांगल्या संतांबद्दल आपण कायम चुकीचा समज करून घेतले की ते तसे आहेत, ते असेत असेत. त्यामुळे तसेच संस्कार त्या माणसाकडे पाहताना आपल्यामध्ये जागृत होतात. हे जर संस्कार आपण आत्ता आपल्या मुलांवर नाही केले की तुला दिव्यत्वाची जाण आहे, तू दिव्य आहेस ह्याची जर खूण दिली तर ते संस्कार बदलतील आणि हे आपल्याला करायचे काम. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला तू दिव्य आहेस ह्याची जाणीव द्यायची. त्याला भ्रम नाही द्यायचा. त्याला सांगायचं तू शोध, तू काय आहेस हे तू शोध. तुला कुठल्या गुणांनी सुखदायी वाटतं ते काम कर. जिकडे भीती आहे, काळजी आहे ते टाकून दे. बघ तुला स्वतःला शोधता येतंय का. मग आपल्या धार्मिक विधींमध्ये हे करा हे नका करू, त्याचं इतकं अवडंबर आहे की आपल्याला त्या धार्मिक विधींची भीती वाटते. धार्मिक विधींनी आपल्यालाच एवढं गुंतवून टाकलं की खरा देव आपल्याला कळण्यापासून आपण फार दूर गेलो. म्हणजे आपला धर्म एवढा कठीण आहे हे धार्मिक विधींमुळे कळतं, नाहीतर कळणारच नाही. आणि तो कठीण नाही आहे, तो आपण कठीण त्याचापणा निर्माण करून तथाकथित लोकांनी सांगितलं आम्ही सोपा करतो, आम्ही देवाला संकल्प करतो. अरे हे तुम्ही सुद्धा करू शकता असं तुम्हाला सांगण्यात नाही आलं. अरे तुला कुठे कशाला कोणाच्या बाबा बुवाकडे जायला पाहिजे. तुझ्या मनाने संकल्प कर, तू ते साध्य होऊ शकते असं कोणी सांगितलं का. अरे तूच स्वयंभू आहेस, तुझी क्षमता दिव्य आहे, तू काहीही करू शकतोस किंवा शकतेस असं कोणी तुम्हाला सांगितलं का. नाही नाही तू हा उपाय कर, हे असं कर, हे असं कर मग असं. अरे तुम्हाला नेहमी स्वप्नवत परमेश्वर दाखवण्यात आला आणि तो आभाळात उंच आकाशात आहे. आपला देव आकाशात नाही आहे, आपला देव आपल्या हृदयात आहे. आणि इतर धर्मांचं त्याच्यात मिक्सचर झालं. त्यामुळे आपला धर्म आपल्याला शिकायला कठीण पडायला लागला. आपण तो कठीण करून घेतला. म्हणून सद्गुरूची साथ तो म्हणतो अरे मी आहे, तू आहेस आणि काय हवंय.
तुला मी सहज आकाशात उडवून देऊ शकतो, तुझे संकल्प सहज साध्य होऊ शकतात, हे जेव्हा सद्गुरू सांगतो तेव्हा आनंदाच्या लहरीवर जातो. अरे इतका सोपा देव आहे का? मला तर असं कधी सांगितलं नाही. मला सांगितलं होतं एवढी तपश्चर्या कर, तेवढी तपश्चर्या कर, एवढे जप कर, तेवढे जप कर, एवढ्या पूजा घाल, तेवढ्या पूजा घाल, त्याने साध्य होतं. अरे पूजा घालून कधी देव साध्य होतो का? पूजा हे देवाचं आणि तुमचं पक्क नातं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला पक्की सांगतो, तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटे जेव्हा पूजा करता तो आनंद आणि कोणी सांगून केलेला पूजेचा आनंद फरक असतो. तो धार्मिक विधी म्हणून आपण तो पूजा करतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हृदयाने एक फूल वाहता त्यात सगळे सोपस्कार येतात. म्हणजे आपणच आपले धार्मिक विधी कसे बदलून घेतले. काही नियम आहेत आपले, काही ठिकाणी योग्य मार्गदर्शक लागतो आपल्याला, कारण काही गोष्टी माहिती नाहीत आणि त्या माहिती करून घ्यायला आपण तयार नाही आहोत. धार्मिक विधींची माहिती करून घ्यायला आपण तयार नाही आहोत, कारण आपल्याला येणार नाही, कळणार नाही, उच्चार जमणार नाही असे आपले समज आहेत. एवढंच तथाकथित लोकांनी त्याचे बेनिफिट्स घेतले. अमुक कुळातला जन्म असावा, अमुक जातीत जन्म असावा, पण जेव्हा तुम्ही देवाशी एकरूप होता ना तेव्हा तिथे जात पात धर्म असं काही नसतं. तुम्ही शेजाऱ्याला मदत करता तेव्हा त्याला विचारता का रे तुझी जात काय आहे? तुम्ही एखाद्या तहानलेल्या पाणी देता तेव्हा विचारता का रे जात काय आहे? तुम्ही अन्नदान करता तेव्हा विचारता का रे जात काय आहे? जात ह्याच्यासाठी आहे की तुमची मनोवृत्ती बदलू नये. जात आणि कुळ हे मनोवृत्तीचं लक्षण आहे. तुम्ही ज्या कुळात वाढला जन्मला, जे मातृकुळ आहे, जे पितृकुळ आहे, त्या प्रकारची तुमची मनोवृत्ती होते. आणि तुम्ही त्या दृष्टिकोन घेऊन जीवनात जगता. तुमच्या मातृपितृकुळावर मात करून तुम्ही दिव्यत्वात आहात ह्याची जाणीव घेण्यासाठी तुम्हाला सद्गुरूची साथ लागते. कारण ज्या कुळात तुम्ही जन्मला त्याच विचाराची धारा घेऊन तुम्ही जीवन जगता. म्हणून कुळाला महत्त्व दिलं होतं, म्हणून जातीला महत्त्व दिलं होतं. आता जातपात शिल्लकच नाही राहिली. पण आणि ज्या जातीपाती आहेत त्या मिक्स झाल्या, मित्र वाढले, वेगळ्या जातीचा मित्र. जात विचारली जात नाही मित्राला, मित्र भेटतो तेव्हा जात विचारली जात नाही. प्रेमाने हृदयाने हृदयाची जात निर्माण केली. प्रेम ही एक जात निर्माण झाली. एकाने दुसऱ्यावर मनमुराद प्रेम करावं आणि एकमेकांसाठी जगण्यासाठी एकमेकाला सहाय्य करावं. ही जात सध्याच्या जगात आहे आणि ती जात सगळ्यांना स्वीकार्य आहे. आपण नेहमी आपल्या कुळातली मुलगी, आपल्या आपल्या जातीतली मुलगी पाहतो कारण तिची विचारधारा आपल्याला मिळती जुळती असते, हा आपला हेतू आहे. त्याच्यावर जातींचा काही आक्षेप नाही. तुम्ही जर दुसऱ्या जातीतली मुलगी केली तर तिची विचारधारा किंवा दुसऱ्या जातीतला मुलगा केला त्याची विचारधारा हे जुळणं कठीण असतं, कारण दोन विरोध एकत्र येतात तेव्हा ह्या विचारांच्या धारेने त्यांच्यामध्ये तूट निर्माण होऊ नये म्हणून जातीत पाहायला जायचं. कुळ हा प्रश्न चुकीचा आहे, हृदयाचं कुळ असावं. चांगल्या कुळातली लोक चुका नाही का करत? ज्याचे आई बाप सात्विक होते, समजा आई नाही बाप सात्विक होता, तो माणूस असात्विक होत नाही का? होतो ना, नक्की होतो. आई आणि वडिलांच्या एकत्र मिलनीकरणातलं जे मूल प्राप्त होतं ते दोन्ही गुणांनी युक्त आहे.
तुमचं जे मन आहे ते मातृ आणि पितृ दोन्ही कुळाच्या एकत्रीकरणाचं मन आहे. मग तुमच्याकडे जर काही गुण असतील तर दोषही असणार, आणि ह्या दोषांवर मात करायला आपल्याला स्वतःच्या हृदयाला शोधायचं. लक्षात घ्या, काही कुळाचे दोष असतातच, मानसिक शारीरिक. त्याच्यावर मात करायला शिकण्यासाठी आपण ह्या दिव्य जीवनाचा स्वीकार करतोय. मी आध्यात्मिक नाही म्हणत, मी दिव्य जीवन म्हणतो. ह्या दिव्य जीवनाचा स्वीकार करतो आपण. का? तर आपल्याला सत्य जीवनाचा अर्थ कळावा. अतिशय सात्विक आहे आई वडील. मुलगा चुकीचे कर्म करतो ना, अगं मुलगा अतिशय सात्विक आहेत, आई वडील चुकीची कामं केलेली असतात ना, आपण म्हणतो काय ह्या आई वडिलांच्या पोटी असा मुलगा आला, किंवा आपण काय म्हणतो, ह्या मुलाच्या पोटी अशी अशी संतती का निर्माण झाली. लक्षात घ्या, हे सगळं आता कालबाह्य झालेलं आहे. जात पात कुळ धर्म, एकच धर्म, हृदयाचा प्रेमाचा धर्म. प्रेम दिल्यावर प्रेम वाढतं, द्वेष केल्यावर द्वेष वाढतो. हा धर्म आहे. चांगलं काम केलं की त्याची फळं चांगली येतात, हा धर्म आहे. दुसऱ्याशी गोड बोलल्याने त्याच्या प्रतिक्रियाही तितक्याच सात्विक येऊ शकतात. म्हणजे स्वतःला वाचवून जीवनात दिव्यत्वात जगणं, हे दिव्यत्व आध्यात्मिक जीवनाचा सार आहे. आपलं अखंड जीवन हे आध्यात्मिक आहे. प्रत्येक जण संध्याकाळी देवाला बत्ती लावतो, सकाळी पूजा करतो, त्याच्यानंतर विसरून जायचं नाही आहे. मुलांवर चांगले संस्कार करायला शिका, ही तुमची जबाबदारी आहे. त्यांचा अहंकार जाळून टाकायला त्यांना सहाय्य करा. त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करायला त्यांना सहाय्य करा. त्यांना चुकीच्या भ्रामक आध्यात्मिक गोष्टींपासून दूर ठेवा. खरं अध्यात्म शिकवा त्यांना. चांगले ग्रंथ पारायण करायला त्यांना शिकवा, त्यांना वाचून दाखवा. ज्ञानेश्वरी वाचवा, एकनाथी भागवत वाचायला द्या, तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला द्या, ज्ञानेश्वरांचे जीवनचरित्र वाचायला द्या. म्हणजे त्या मुलांना अहंकार वाढणार नाही. काय असतं, तुम्ही संस्कार देता पण त्याच्याबरोबर तुमचेही अहंकार त्यांच्यात मिसळल्यामुळे अहंकार वाढीला लागतो. त्यांचा अहंकार वाढणार नाही याची खबरदारी घ्या. आणि ते कुठल्याही कोणाचीही सेवा करायला नित्य तयार असावे, म्हणून तुम्ही इतर त्यांच्यावर असे संस्कार करा की सेवा करता यावी कोणाची. प्रत्येक माणूस देव आहे, प्रत्येक जीव देव आहे, आणि तू सुद्धा देव आहेस. तर होईल तेवढी देव मानून सगळ्यांची सेवा करता येऊ देत, असे संस्कार करा. कोणाचाही अपमान करू नका, कोणाला उद्धट उर्मट बोलू नका. आपल्यापेक्षा वयोवृद्ध लोकांना त्याची जाणीव त्यांना शिकवा, त्यांना प्रेम करायला शिकवा. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायला शिकवा. पाण्यावर प्रेम करू दे, वृक्षांवर प्रेम करू दे, पक्ष्यांवर प्रेम करू दे. म्हणजे ते त्यांचा नाश करणार नाहीत, त्यांचा विध्वंस करणार नाही स्वतःसाठी. आणि त्यांना हेही शिकवा की हे सगळं सोडून तुला एक दिवस जायचं आहे. सगळं प्राप्त कर, पण ते सोडायची तयारी ठेव. कारण काही काळानंतर हे तुझं तारुण्य ओसरणार आहे आणि तुला पुन्हा अगतिक होऊन पडायचं आहे खाली. तेव्हा तुझा अहंकार मर्यादित ठेव. केव्हा कुठला काळ कुठला क्षण कसा येईल हे आपल्याला माहीत नाही. जर तुझ्याकडे संकल्प शक्ती ताकदवान आहे तर तुझ्यामध्ये तुला कधीही त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा. तुझ्यामध्ये जर आत्मविश्वास प्रबळ आहे तर कुठल्याही गोष्टी तुमच्या जीवनात आलेल्या तू त्याला तोंड देऊ शकशील. नैतिकता नित्य पाळ. कुठल्याही संस्काराला भेद करू नकोस.
कुठल्याही संस्काराचं उल्लंघन करू नकोस, कुठल्याही नैतिकतेचं उल्लंघन करू नकोस. म्हणजे तुझं आत्मनिष्ठता कधी तुटणार नाही. जेव्हा नैतिकता संपते तेव्हा माणूस अधिक राक्षसी होतो. म्हणून संस्कारात त्यांना जपा, की तुमचं पुढचं कुळ अधिक सुंदरतेने जगता येईल. म्हणून त्याला आई-वडिलांच्या आज्ञेत राहायला शिकवा. म्हणजे ते त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचा अपमान करणार नाहीत. कुठल्याही सेक्टरमध्ये काम करतील तिकडे ते नम्रता राखून स्वतःचा मान वाढवतील, कुळाचा मान वाढवतील. स्वतःचं आरोग्य ठेवायला त्यांना शिकवा. सतत सेवा करत राहा, याची जाणीव द्या. म्हणजे आळस आणि कंटाळा त्यांच्या जीवनातनं नष्ट झाला पाहिजे. दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही, त्याच्यासमोर दुसऱ्याबद्दल अपशब्द वाईट बोलायचं नाही, याची खबरदारी घ्या. आपल्या नातेवाईकांबद्दल त्याला चुकीचे ग्रह करून द्यायचे नाहीत. त्याला त्याच्या पद्धतीनं त्याला ऑब्झर्व करू देत. कारण बऱ्याचशा आयांची अशी सवय असते, की जे तिच्याबद्दल चांगलं वाटत नाही ज्या माणसांना, त्यांच्याबद्दल ती मुलांमध्ये असं काही सांगून ठेवते, की त्या मुलांना त्या कुळाचा कायम द्वेष निर्माण होतो. हा वाईट आहे, तो वाईट आहे, ह्याच्याशी बोलू नको. असं करत राहिला ते मूल कायम कन्फ्यूज राहतं. आणि मुलावर संस्कार होता होता आपण चुकीचे संस्कार करायला आपणच कारणीभूत असतो आणि पुन्हा आपण रडतो, अरे हे मूल असं का वागतंय? अरे तूच संस्कार दिलेस त्यांना ते वाईट आहेत असं सांगण्याचे, आता का अशी म्हणतेस? म्हणून तुम्ही संस्कार देताना तुम्ही स्वतःला जपा. जे तुम्ही संस्कार रुजवाल तेच टिकतील आणि तेच वाढतील. म्हणून तुमची आईवडिलांची जबाबदारी खूप मोठी आहे आताच्या पुढच्या पिढीसाठी. कारण सगळं जग सोपं झालं आहे. कोणीही कुठेही केव्हाही जातं आणि काहीही करू शकतं. मुलं मुली राजरोसपणे ट्रिपा काढतात आणि मर्यादा सोडून जीवन जगतात. विवाहापूर्वी जर शरीर संबंध आले तर विवाह नंतरचं आयुष्य चांगलं राहत नाही, हे मुलांना समजावून सांगा. कारण त्याची व्हॅल्यू शून्य होते. तो एक शरीर सोपस्कार उरतो. इतकी वाईट अवस्था आपल्या धर्माची येऊ नये. धर्म म्हणजे मनुष्य धर्म. त्यांच्या प्रत्येक हालचालीत तपासा, त्यांना प्रत्येक हालचालीत संस्कार करा. पण एवढंच की त्यांना त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही दिलेल्या संस्कारात ते अलगद संस्कार पुढे सरकवायचे. त्यांना प्रेमाचा संस्कार द्या, स्वतःच्या रक्षणाचा संस्कार द्या, स्वतःचं संरक्षण करता येऊ देत, देशाविषयी प्रेम वाटू देत. प्रत्येकाची करुणा येऊ देत. त्यांच्याकडून काही पुण्यकर्म करून घ्या, काही दान करून घ्या त्यांच्या हातून. म्हणजे त्यांना कळेल की आपल्याला द्यायचं असतं. काही अन्नदानाला सेवेला त्यांना घेऊन जा. इथे तू सेवा कर, इथे तू अन्न वाढ, इकडचं तू खरकटं उचल. कशाची घाण न वाटता ते कार्य कर. जीवमात्रांना अन्न घालायला घेऊन जा, की आपल्याला त्या जीवाला अन्नघास भरवायचा हे आपली जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी शिकवायच्यात मुलांना. कारण तुमचंच मूल आहे, तुमच्या गुणानेच ते वळेल आणि तुमच्याच संस्काराने ते वाढेल. तुम्ही त्याच्यासमोर चुकीचे संस्कार दाखवले तर ते असंच म्हणतील, मोठा होऊन मी असंच करणार. कारण संस्कार तुम्हीच दिलेला संस्कार आहे. त्याला तुम्हाला मागे घेता येणार नाही एकदा दिलेल्या संस्काराला. तुम्ही स्वतःला घडवा. स्वतःला घडवता घडवता समाज घडतो, कुटुंब घडतं, समाज घडतो आणि मग देश घडतो.
तुम्ही दिव्य आहात याची जाणीव घेतलीत की ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि तुम्ही ते नक्की साध्य करू शकाल. साईराम.